मात्र त्यांनी आज या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये एक आव्हान देखील दिले, की माझ्या उंचीचा कोण विरोधी पक्षामध्ये नेता असेल तर मी समोरासमोर येऊन डिबेट करायला तयार आहे. अशा पद्धतीचं आव्हान त्यांनी एक नाही, प्रकारे त्यांच्या दिलं. तुम्ही उंचीचा मी तरी नाहीये, पण बाकी जे कोणी प्रमुख नेते असतील, ज्याच्यामध्ये इतर काँग्रेस पक्षाचे असतील, उद्धव ठाकरे साहेबांचे पक्षाचे असतील, आमच्या पक्षाचे प्रमुख नेते असतील, यांनी हा जर पुढाकार घेतला तर योग्य ठरू शकतो. पण मी एक साधा आमदार म्हणून, या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून उद्या एक प्रेस कॉन्फरन्स नक्कीच तिथे घेणार आहे. खरं काय हे लोकांसमोर आलं पाहिजे, आणि तो मी प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहेत. उद्या 10 वाजता पुण्यामध्ये माझी प्रेस कॉन्फरन्स होईल. पुण्याचं जे आमचं राष्ट्रवादीचं कार्यालय आहे तिथं ही प्रेस कॉन्फरन्स होईल. खरं काय झालं, कसं घडलं, काँग्रेसचे देशातले नेते त्या ठिकाणी बोलत आहेत, मी तिथं बोलणार आहे. फक्त हे बोलत असताना उद्या जर कोणाला वाटतं मी जे काय बोललो ते चुकीचं बोललो, तर माझी प्रेस झाल्यानंतर मला बोलवा. मी सुद्धा तिथं त्यांच्या एवढ्या मोठ्या नेत्याबरोबर नाही, कारण त्यांचं खरंच या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर दुसरं कोणी अभ्यासू, म्हणजे जे त्यांचे आसपास असणारे फक्त राजकीय दृष्टिकोनातून भुंकणाऱ्या नेत्यांबद्दल मी बोलत नाही, पण अभ्यासू एखादा जर नेता असेल, आणि मला असं वाटतं अशोक चव्हाण साहेबांसारखा जर एखादा खूप मोठा नेता असेल, तो आता भाजपमध्ये गेलेला आहे, त्यांना जर ते काम दिलं तर मी अशोक चव्हाण साहेबांबरोबर युक्तिवाद आणि चर्चा करायला त्या ठिकाणी तयार आहे. मुंबई मगाशी महानगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर निधी वाटप जे आहे ते व्यवस्थित होईल असं भाजपच्याच लोकांना वाटत होतं, नगरसेवकांना वाटत होतं. पण साटम सोडले तर बाकीच्या नगरसेवकांना हवा तेवढा निधी मिळताना दिसत नाही. ओरड होते, कशा प्रकारे बघतात? नाही, हिंमत असेल तर तुम्ही बंड करा. सुरुवात झालेली आहे की दिल्लीमध्ये सुद्धा जो काही डिलिमिटेशनचं बिल आलं होतं, भाजपचेच अनेक नेते नाराज होते. हे कसलं काय वेगळा प्रयोग त्या ठिकाणी केला जातोय. तसं आता सुरुवात झालीच आहे पराजयाची भाजपची. त्यामुळे हळूहळू मला तर वाटतं की जे लोक काँग्रेस आणि इतर पक्षातून बीजेपीत गेले त्यांनी बंड करायला सुरुवात करावं, आणि जे तिथे असणारे प्रामाणिक भाजपचे RSSचे लोक आहेत, जे अनेक वर्ष त्यांच्या विचारासाठी आणि RSS साठी आणि भाजपसाठी काम केलंय, पण त्यांना अजूनपर्यंत मंत्रीपद मिळालं नाही, त्यांनी सुद्धा बंड करायला काय हरकत नाही. पण कसं आहे, कुठं ना कुठेतरी कोणाची फाईल असते म्हणून ते घाबरतात. पण त्यांचं जर मत असेल, आम्हाला कळलं, तर त्यांची भूमिका आम्ही नक्कीच तिथं मांडू. साताऱ्याच्या घटनेचा उल्लेख तुम्ही केला. ड्रग्जचा विळखा आहे तो बसलेला आहे. आतापर्यंतची जी कारवाई आहे, जवळपास 6 कोटीपर्यंतची कारवाई झालेली आहे. ड्रग्जच्या याच्यातून मुंबई कशी सुटली? गेल्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये येणारं 1,00,000 कोटीचं ड्रग हे वेगळ्या वेगळ्या पोर्टवर, म्हणजे जिथं बोटी येतात तिथं पकडलेलं आहे. जर 1,00,000 कोटी रुपयाचं जर ड्रग पकडलं जात असेल तर आत किती आलं याचा विचार केलाय? हे तुम्हाला माहित असतं की पिक्चरमध्ये सुद्धा जेव्हा दाखवलं जातं तेव्हा 100 ट्रक खोट्या दारूचे आत जातात, तेव्हा एक ट्रक मुद्दामून पकडवला जातो, बाटल्या फोडल्या जातात, लोकांना वाटतं वा किती मोठं काम केलं. आता हे झालं जे नॅचरल ड्रग आहे. जे केमिकल ड्रग आहे ते तर फार कितीतरी जास्त किमतीचं आहे. बऱ्याच काही फॅक्टऱ्या तिथं पकडल्या गेल्यात, आणि तुम्ही असं समजू नका मुंबईत ड्रग्ज आहे. मी आता कोल्हापुरात आहे, कोल्हापुरात सुद्धा ड्रग्ज, हे केमिकल ड्रग्ज तिथे मिळते, सांगलीत तिथे मिळते. त्यामुळे हे ड्रग्ज आता फार दुर्दैवाने ग्रामीण भाग, शहरी भागात तर आहे, ग्रामीण भागामध्ये सुद्धा आलेलं आहे. आणि कसं एक नेक्सस आहे, एक कुठेतरी नेटवर्क आहे. ठीक आहे, पोलीस प्रशासन जे कोणी कारवाई करते चांगली गोष्ट आहे, पण एवढी कारवाई पुरेशी नाही. खूप मोठ्या प्रमाणात कारवाई करावी लागेल. पण याच्यातच काही नेत्यांचे पण संबंध आहेत असं आम्हाला कळते. पुण्याच्या जो पाटील पकडला होता त्याच्यावरनं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लेन्सकार्टचा एक विषय गेली 2 दिवस करतोय, की कर्मचाऱ्यांना कपडे परिधान करण्यावर त्यांनी जी मर्यादा घातलेली आहे किंवा जी काही निर्बंध घातलेले आहेत, त्यावरून एक नव्या वादाला तोंड होताना दिसतंय. तिथं कपाळाला टिळा लावायचा नाही किंवा अशा पद्धतीचं एक नियम घातलेत लेन्सकार्टनं, अशा पद्धतीचं. नाही, कुठल्या हेतूतून त्यांनी त्या ठिकाणी केलं हे मला तरी माहित नाही, पण कुठले कपडे घालावेत, टिळा लावायचा नाही लावायचा, टिकली लावायची नाही लावायची, कुठले कपडे घालायचे, कसे घालायचे, कुठल्या गाडीत यायचं, कुठल्या घरात राहायचं, कुठली भाषा बोलायची, हे सगळे त्या व्यक्तीचे अधिकार आहेत, संविधानाने दिलेले अधिकार आहेत. त्यामुळे दोन्ही बाजू, म्हणजे या बाजूला एक्स्ट्रीम सुद्धा आणि त्या बाजूला एक्स्ट्रीम सुद्धा, असं पाऊल घेणं हे योग्य नाही. त्यामुळे अशा गोष्टींमध्ये उगाच लक्ष देण्यापेक्षा बिझनेस त्यांचा चांगला चालत असेल तर अजून चांगला चालावा, अजून मुलांना नोकऱ्या द्या, मुलींना नोकऱ्या द्या. पण असं नवीन काहीतरी फॅड काढणं हे कोणालाच योग्य नाही. मगाशी साताऱ्याच्या घटनेचा तुम्ही उल्लेख केलात. आज एकनाथ शिंदे यांची सभा होते साताऱ्यामध्ये, मात्र त्या सभेच्या ठिकाणी महेश शिंदेचा कुठेही उल्लेख नाही किंवा पोस्टरवर फोटो नाहीत असं दिसतंय. महेश शिंदेच्या संदर्भात या सगळ्या एकूणच प्रकरणावरून संशय गेल्या काही दिवसापासून घेतला जात होता. कसं बघता एकूणच या सगळ्या घटनांकडे भाजप? बघा,
ऑपरेशन टायगरची जी काही चर्चा त्या ठिकाणी आपण ऐकतो ती अशी चर्चा ऐकत होतो की एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातून उद्धव ठाकरे साहेबांचे जे कुठले खासदार आहेत त्यांना तिथं आपल्याकडे ओढलं जाईल. काल तुम्ही बघितलंय बिलावर मतदान होत असताना एक सुद्धा मतदान हे दुसरीकडे म्हणजे भाजपकडे नाही गेलेलं हे आपण सर्वांनी बघितलंय. मग ऑपरेशन टायगर हे खरं असलं तरी कुठला टायगर याच्यात थोडीशी गफलत झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. आता एकनाथ शिंदे साहेबांना भाजप अडचणीत आणते हे सरळ सरळ त्या ठिकाणी आपल्याला कळलेलं आहे. याच्यात महेश शिंदे जे आहेत आधीच लोकांना कळलं होतं ते भाजपला त्या ठिकाणी जातील, त्यामुळे त्यांनी घरातच एक वेगळी खेळी त्या ठिकाणी खेळली. उद्या जाऊन ते भाजपच्या चिन्हावर तिथं उभे राहतील असं मला वाटतं. फक्त ते तिथंच थांबेल का असे बरेच आहेत. कारण आम्हाला जे कळतंय काँग्रेसवर पण भाजपचं लक्ष आहे, त्याच्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातल्या आमदारांवर आहे, अजितदादांच्या पक्षातल्या आमदारांवर आहे आणि अशा आमच्या पण काही पक्षातल्या आमदारांवर आहे. कारण त्यांना असं वाटत होतं डिलिमिटेशनचं बिल हे परवा तसं पास होईल आणि डिलिमिटेशन जेव्हा होणार तेव्हा मतदारसंघ जो 3 लाखाचा आहे, 3.5-4 लाखाचा आहे, 4.5-5 लाखाचा आहे, त्यात 2 मतदार तयार होतील. मग एकाला एकीकडनं द्यायचं आणि दुसऱ्याला दुसरीकडनं द्यायचं. झालं असं आता गोची झाली या लोकांची जे तसे प्रवेश करत चाललेले आहेत. अरे आता डिलिमिटेशन होणार नसेल आणि जर आमदारच वाढणार नसेल तर आपण भाजपत प्रवेश केला कशाला, नाही तर भाजपशी बोललो कशाला. त्यामुळे जे लोक प्रवेश करण्याच्या नादात असतील ते सुद्धा रिव्हर्स होतील असं मला वाटतं. पण आज एकनाथ शिंदे साहेबांचं भाषण साताऱ्याचं कसं होतंय, लोकांनाही उत्सुकता आहे, मीडियालाही आणि आम्हालाही. किती आक्रमक त्या ठिकाणी ते बोलतात आणि ते बोलू शकतात आक्रमक, पण ती भूमिका आज ते काय घेतात हे बघावं लागेल. 10 तारखेपर्यंत आणखी वेतन दिलेलं आहे सरकारला पवारांच्या विषयी. काय नेमकी भूमिका 10 तारखेनंतर असणार, कारण सरकारला महागात पडेलच. नाही, महागात पडणारच. हे बघा, हे रोहित पवार बोलतोय म्हणून मीडिया हा विषय घेते, नाही तर ह्या सरकारवर दबाव काय रोहित पवारचा पडत नाहीये, महाराष्ट्राच्या जनतेचा पडतोय. 18 पगड जाती सगळ्या समाजाची लोकांना एक उत्सुकता आहे. खरंच काय घडलं दादांचं, दादांचा जो काही एक ऑरा होता, नाही तर अजितदादा एक असे नेते होते सर्व समाजाला घेऊन पुढे त्या ठिकाणी जायचे. आणि याच्यातच मराठी माणसावर जर आघात होत असेल, नाही तर घातपात होत असेल, नाही तर ऍक्सिडेंट होत असेल आणि त्या एवढ्या मोठ्या नेत्यालाच नाही मिळत नसेल तर लोकच आता म्हणायला लागलेत तर मग आमचं काय, म्हणजे सामान्य लोकांचं काय. त्यामुळे लोकांचं प्रेशर या सरकारवर आहे. 10 तारखेपर्यंत या सरकारने या बाबतीत काहीच नाही केलं, नाही तर शब्दाचा खेळ खेळत राहिले